झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिरपूर तालुक्यात पोलिसांची मोठी कारवाई। आंबागावच्या शिवारातील 2 कोटींची गांजा शेती उद्ध्वस्त। तब्बल 11,000 किलो गांजा केला जप्त। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यावधींचा गांजा शेतीला उद्ध्वस्त केले। दिनांक 8 फेब्रुवारी रोजी ही धडक कारवाई करण्यात आली। शिरपूर तालुक्यातील आंबागावच्या शिवारात रूपसिंगपाडा येथे वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात गांजाची अवैध शेती सुरू असल्याची गोपनीय माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली। यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या 2 पथकांना कारवाईचे आदेश दिले। पोलिसांनी वन जमिनीवर छापा टाकला असता आरोपी कैलास भावसिंग पावरा याने मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड केल्याचे आढळले। घटनास्थळी तब्बल 11,000 किलो गांजाची झाडे आढळून आली, ज्याची बाजारातील किंमत 2,20,00,000 रुपये असल्याचे सांगितले जाते। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे हे करीत आहेत। या कारवाईत धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई पार पाडली। या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अवैध धंद्यांविरोधातील पोलिसांची कठोर भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।